चर्चगेट रेल्वे स्थानकात मोठी आग लागलेली आहे। अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालेलं आहे। चर्चगेट रेल्वे स्थानकात एक केकचं दुकान आहे आणि त्याच केकच्या दुकानाला आग लागल्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचते। दृश्यांमध्ये आपण बघू शकतो चर्चगेट रेल्वे स्थानकातले हे दृश्य, मात्र वाहतुकीवर कोणताही परिणाम झालेला नाही। बरोबर 6 वाजलेले आहेत। 6 वाजण्याची वेळ ही मुंबईकरांसाठी ऑफिसमधून घरी परतण्याची वेळ असते। मोठ्या प्रमाणात तिथे मुंबईकर असतात, मात्र सुदैवानं कोणतंही नुकसान झालेलं नाहीये, कोणतीही जीवितहानी झालेली नाही असं कळतंय। भाग्यश्री प्रधान आचार्य आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले आहेत। भाग्यश्री, काय अपडेट्स? नक्कीच सौरभ, खरं तर आग लागलेली होती 5:05 ही आग लागलेली होती। 5:15 ही आग विझवण्यात आली अशी माहिती सेंट्रल रेल्वेच्या PRO म्हणजे जनसंपर्क अधिकाऱ्यांकडून दिली जाते। मोठ्या प्रमाणात धुराचे लोट जे होते ते तिथे पसरलेले होते। बराच वेळ धुराचे लोट पसरल्याने थोडं भीती वाटत होती सगळ्यांना की विजिबिलिटी जर कमी झाली तर रेल्वेवर परिणाम होऊ शकतो, मात्र कोणत्याही प्रकारे रेल्वेवर परिणाम झालेला नाही। जिथे आग लागली होती त्या तो जो एंट्रन्स आहे चर्चगेटला आतमध्ये जाण्याचा हा एंट्रन्स आहे आणि आपण तिथे जर बघितली तर छोटी छोटी दुकानं देखील आहेत। ही दुकानं जी आहेत ती विक्रेत्यांची दुकानं आहेत, त्यामुळे तिथे नेहमीच गर्दी असते। या व्यतिरिक्त जर समोर बघितलं तर जनसंपर्क अधिकाऱ्यांचं कार्यालय आहे, रेल्वेचे जे अधिकारी आहेत वेगवेगळे त्यांचे कार्यालय आहेत। त्यामुळे जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात इथे गर्दी असते, सगळे अधिकारी असतात, ऑफिसर्स असतात आणि त्यांच्याच ही गोष्ट लक्षात आली। त्याच्यामुळे लगेच ताबडतोब त्यांनी ऍक्शन घेतली। कोणतीही जीवितहानी झाली नाही अशी माहिती सध्या वेस्टर्न रेल्वेकडून दिली जाते। आणि या व्यतिरिक्त आपण जर बघितलं तर अजूनही जर रेल्वेची दुकानांसंदर्भात जर बोलायचं झालं तर आपण जर बघितलं तर चर्चगेट रेल्वे स्टेशनला जशी दुकान आहे तशी CST रेल्वे स्टेशनला देखील अनेक दुकान आहेत। त्या दुकानांवर याच्याही आधी अनेक वेळेला वादंग झालेले पाहायला मिळाले होते, मात्र दुकानामध्ये फायर ऑडिट झालं होतं। वायर तिकडच्या जुन्या होत्या का, दुकानात जे लाईटिंगच्या वायर आहेत त्या जुन्या होत्या की नवीन होत्या, या संदर्भातली जी चौकशी आहे ती आता होईल। कारण रेल्वेने असे काही घटना घडल्यानंतर आतापर्यंत प्रत्येक वेळी रेल्वेने एक समिती बसवलेली आहे आणि त्या समितीने त्याच्यावर अहवाल दिलेले आहे। त्यामुळे आता देखील अशी समिती रेल्वेवाले बसवतायत का आणि हे जे शॉक सर्किट झालेला त्याचा काय अहवाल रेल्वे देते का हे बघणं देखील तितकंच निश्चितच। भाग्यश्री, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊ। तुर्तास धन्यवाद। आपण बघतोय चर्चगेट रेल्वे स्थानकातली आग आता नियंत्रणात आलेली असं कळतंय।